नमस्कार, मी डॉक्टर प्रीती शहापुरे. मी एक नेफ्रॉलॉजिस्ट म्हणजेच किडनी रोग तज्ज्ञ आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन म्हणून सांगली आणि मिरज येथे कार्यरत आहे. आजच्या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सीकेडी आणि त्याची प्रमुख लक्षणे आणि रुग्णांनी कुठल्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करू नये हे समजून घेऊयात. सीकेडी म्हणजेच एक तीव्र स्वरूपाचा मूत्रपिंडाचा आजार आहे. जगामध्ये सुमारे 11% व्यक्तींना आणि भारतातील साधारणपणे 15% लोकांना सीकेडीचा त्रास होतो. ही दीर्घ कालावधीत होणारी स्थिती आहे, ज्यामध्ये मूत्रपिंडांचे अधिक परिणामकारकपणे काम करण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते. मूत्रपिंडांच्या कार्यातील बिघाडाचा एकूण आरोग्यावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. सीकेडीचे निदान करण्यासाठी आरोग्य सेवा पुरवणारे व्यक्ती GFR ची चाचणी करण्यासाठी रक्ताची तपासणी करतात आणि अल्ब्युमिन तपासून पाहण्यासाठी लघवी तपासून पाहतात. एकदा सीकेडीचे निदान करण्यात आले की त्याचा टप्पा निश्चित करणे ही पुढची पायरी असते. तीव्र स्वरूपाच्या मूत्रपिंडाच्या आजाराचे 5 टप्पे असतात. सीकेडीचा आजार वेगवेगळ्या प्रकारे निदर्शनास येऊ शकतो आणि त्याची लक्षणे लवकर ओळखणे महत्वाचे असते. काही प्रमुख लक्षणे म्हणजे सूज येणे, विशेषतः पायाचे गोटे, तळवे, लघवीतील पद्धतीत बदल होणे, म्हणजे लघवीस वारंवार येणे किंवा लघवीमधून रक्त पडणे किंवा लघवीमध्ये फेस येणे, थकवा, धाप लागणे, उलटी मळमळ, भूक कमी होणे, त्याच प्रकारे त्वचेला खाज सुटणे. अनेक घटकांमुळे सीकेडीच्या जोखमीत वाढ होते. यामध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाब ही प्रमुख कारणे आहेत. मूत्रपिंडाच्या आजाराचा कौटुंबिक इतिहास, वाढते वय, लठ्ठपणा यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब होतो. त्याचप्रमाणे धूम्रपानामुळे देखील रक्तवाहिन्या आणि मूत्रपिंडाच्या कार्यावरती परिणाम होतो. सीकेडीला प्रतिबंध करण्यासाठी किंवा त्याची वाढ संथ करण्यासाठी काही घटकांचे लवकर निदान करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे आहे. सीकेडी हा आजार हळूहळू होत असल्यामुळे रुग्ण काही सौम्य स्वरूपाच्या लक्षणाशी जुळवून घेतात आणि त्याचे गांभीर्य त्यांना कळत नाही, त्यामुळे त्याचे उशिरा निदान. सीकेडीच्या लक्षणांची माहिती नसेल तर त्यामुळे देखील लवकर निदान होण्यास आणि वेळेवर उपचार करण्यात अडथळा निर्माण होतो. मधुमेह किंवा उच्च रक्तदाब यासारख्या इतर जुनाट आजारांमुळे देखील सीकेडीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष होऊ शकते आणि या आजाराची वाढ होईपर्यंत त्याचे निदान लागत नाही. तीव्र स्वरूपाच्या मूत्रपिंडाच्या आजारामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, ज्यामध्ये कार्डिओव्हॅस्क्युलर, अॅनिमिया, हाडांचा आणि खनिजांची बिघाड, इलेक्ट्रोलाइटचा असमतोल, युरेमियाची लक्षणे, संसर्गाचा धोका, त्याचप्रमाणे झोपेच्या समस्या यांचा समावेश होतो. केडिको 2024च्या मार्गदर्शक तत्वानुसार एकदा सीकेडीचे निदान लागले तर दर वर्षातून किमान एकदा GFR आणि अल्ब्युमिन युरियावरती देखरेख ठेवली पाहिजे. उच्च प्रमाणात जोखीम असलेल्या रुग्णांनी या निकषांचा किमान वर्षातून 2 वेळेला तपासणी करणे आणि अतिशय उच्च प्रमाणातील जोखीम असलेल्या रुग्णांनी किमान वर्षातून 3 वेळेला देखरेख करणे गरजेचे आहे. व्यवस्थापनात नियमित तपासण्या करणे अतिशय महत्वाचे आहे. प्रथम म्हणजे वाढ होत असलेल्याचे लवकर निदान होते. लक्षणांची नियमित तपासणी करण्यामुळे आजाराची वाढ होत असल्यास त्याचे लवकर निदान होते. बहुतेक वेळेला सीकेडी खास करून प्राथमिक टप्प्यात जेव्हा लक्षणे निदर्शनास येत नाही तेव्हा अतिशय शांतपणे वाढ होते. लक्षणांवर नियमित देखरेख ठेवल्यास मूत्रपिंडाच्या कार्यात झालेल्या बदलाचे लवकर निदान करता येते, त्यामुळे वेळेवर उपचार करणे योग्य ठरते. दुसरं म्हणजे गंभीर समस्यांचा प्रतिबंध करणे, उपचारांच्या योजनेचे समायोजन करणे, सुधारित जीवनशैली आणि पुढच्या टप्प्यासाठी तयारी. आजारात वाढ होऊन तो पुढच्या टप्प्यात जाण्याची जोखीम असलेल्या किंवा मूत्रपिंडाच्या आजाराच्या शेवटच्या टप्प्याकडे प्रवास करणाऱ्या रुग्णांसाठी लक्षणांची नियमित तपासणी केल्यास डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट यासारख्या उपचारांच्या पर्यायावरती लवकर तयारी करता येऊ शकते. शेवटी लक्षणांची नियमित तपासणी करणे हे सीकेडीच्या व्यवस्थापनात महत्वाची भूमिका बजावते आणि त्यामुळे लवकर निदान, गंभीर समस्यांना प्रतिबंध, उपचाराच्या योग्य योजना, जीवनाच्या दर्जात सुधारणा करणे, रुग्णांना सक्षम करणे आणि भविष्यातील उपचारांच्या गरजांसाठी तयार करणे अशा गोष्टी करता येतात.